अधिक मासाचे महात्म्य अपार, पुरुषोत्तम व्रताचे पुण्य थोर, टाळावयासी ग्रंथ विस्तार, संक्षेपे वर्णितो ते ऐकावे. अधिक मासी दैनंदिनी, पठन करावी वा ऐकावी ही पोथी. पुण्य लाभ मिळती या जन्मी, मिळतो मार्ग मोक्ष प्राप्तीचा. अधिक मासाची अधिक माहिती, सांगे त्यास रुक्मिणी पती. आणि म्हणाला तया प्रती, अपमान व्रताचा करू नका. ओम नमो श्री पुरुषोत्तमाय नमः. ओम नमो श्री गजवदना, श्री गणराया गौरी नंदना, विघ्नेशा भवभयहरणा, नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती, ब्रह्मकुमारी विनावती, जगन्माता भगवती, विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या, सुखनिधान सद्गुरु राया, स्मरुनी त्या पवित्र पाया, चित्त शुद्धई जाहली. थोर ऋषीमुनी संत जन, बुधगण आणि सज्जन, करुणी तयासी नमन, ग्रंथ रचना आरंभिली. अधिक महिना हा मलमास, पुरुषोत्तम नाव कसे पडले त्यास, त्याचा इतिहास महात्म्य खास, सांगे मिलिंद माधव. वर्षाचे असती 12 महिने, परंतु एका विशिष्ट क्रमाने, 13वा महिना येतो नेमाने, कालगणनाच तशी असे. सृष्टीच्या उत्पत्तीपासूनी, वर्ष मास पक्ष दिनादी नावांनी, कालखंड ते प्रसिद्ध असूनी, त्यांचे महत्त्व असे. अधिक महिना अवचित आला, नावरूप दैवत नाही त्याला, तेने अशुभ अपवित्र ठरला, अधिष्ठाता कोणी नसे. अशा त्या मलिन मासी, कोणी न करीती शुभ कृत्यासी, सूर्य संक्रमणही न करी, अशी दुर्दशा त्याची जाहली. कोणीच त्याला महत्त्व देईना, नसिबी आली अवहेलना, खिन्नपणे क्लेश नाना, सहन करी सर्वही. मलमास या नावे सर्वत्र, सर्वच करीती तिरस्कार, सहन होईना धिक्कार, अश्रू ढाळी दुःखाने. कोणाचा काय अपराध केला, म्हणून ऐसा जन्म मिळाला, दोष देतो तो दैवाला, कसा बसा काळ कंठितसे. एकदा त्याने विचार केला, आणि तो विष्णुलोकी गेला. श्री विष्णूला त्याने सांगितला, सर्व वृत्तांत आपुला. विष्णू मनी कळवळला, मलमासासी तो म्हणाला, दुःख निवारण्याला समर्थ असे तो श्रीकृष्ण. गोलोकी चल जाऊ आपण, श्रीकृष्णासी करू सर्व निवेदन. तो होताच सुप्रसन्न, चिंतामुक्त होशील तू. मग निघाले ते तेथून, गोलोकी गेले दोघे जण, घेऊनी कृष्णाचे दर्शन, मलमास पाय धरितसे. श्री विष्णूसी कृष्णाने आलिंगले बहु प्रेमाने, परस्परासी अति आस्थेने, कुशल पुसुनी बैसले. मलमासे धरिले कृष्णाचे चरण, सर्व दुःख केले कथन, गोलोकी येण्याचे कारण विष्णूनेही सांगितले.
श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंत, परम कृपाळू दीनानाथ, शरणागतावरी वरद हस्त, ठेवी ऐसा उदार तो. मलमासासी धीर देऊनी, त्यासी मनाला चक्र पाणी, तुझे भाग्य आजपासूनी, उदया आले जाण हे. आलास तू मजला शरण, हेच तुझ्या सद्भाग्याचे लक्षण. आता या पुढे सकल जन, वंद्य मानी तल तुला. विश्वातील जे जे उत्तम गुण, ते माझे ठाई असती जाण. पुरुषोत्तम हे नामाभिधान, मिळाले मज त्यामुळे. ते उत्तम उत्तम सर्व गुण, तुझला दिले मी आजपासून. तू झालासी पवित्र पावन, धन्य धन्य तू जगी. मी तू झालो एक रूप, तू झालासी कृष्ण स्वरूप. देवत्व तुझे आपोआप, सिद्ध आता झाले. यापुढे या जगतात, होशील तू बहुप्रख्यात. माझा पूर्णांश ओतप्रोत, तुझ्यात आता भरला असे. 12 महिन्याहून अधिक श्रेष्ठ, अधिक महिना तू असिसी वरिष्ठ. सर्वात तुझे स्थान विशिष्ट, तुझ्या आज्ञेत सर्व काही. ऐसे सांगुनी कृष्ण मुरारी, अधिक मासाच्या मस्तिकावरी. वरदहस्त ठेवूनी नंतरी, स्वतः संतोष पावला. मलमासा झाला पुरुषोत्तम मास, आनंद झाला श्री विष्णूस. त्यानेही त्या अधिक महिन्यास, शुभाशीर्वाद दिले. वंदन करुनी श्रीकृष्णास, दोघेही परतले वैकुंठास. तेव्हापासून पुरुषोत्तम मास, जगी श्रेष्ठ ठरला असे. श्री विष्णूच्या आश्रयाने, व्रत राहिले आनंदाने. ते आचरिता श्री विष्णू कृपेने, सकल सिद्धी लाभली. पवित्र काळ चातुर्मास, लोक करीती उपास तापास. जप तप पूजन ब्राह्मणास, दान देती अनेक. त्या त्या पुण्याच्या प्रमाणात, स्वर्गी सुख होतसे प्राप्त. पुण्य संचय होता समाप्त, पुनर्जन्म घ्यावा लागतो. तसे नाही पुरुषोत्तम व्रताचे, त्याचे पुण्य असे अव्यय साचे. भय नसते जन्म मृत्यूचे, शाश्वत सद्गती लाभते. पुरुषोत्तम व्रत महत्वाचे, साधन सकल सुख समृद्धीचे. महिनाभर आचारिता साचे, अक्षय पुण्य लाभ होतसे. यात्रेस जावे उत्तर क्षेत्री, स्नान करावे पवित्र तीर्थी. दान धर्मा करावा यथाशक्ती, एक भुक्त राहावे. यात्रा स्नान आणि ध्यान, उपोषण दान दीप पूजन. ऐसे करावे व्रताचरण, पुरुषोत्तम मासी सर्वांनी. जे जे खाऊ आपण, ते ते करावे कृष्णार्पण. सदोदित असावे शुद्ध मन, विकल्प कधीही नसावा. इतर व्रते देती एक एक फळ, पुरुषोत्तम व्रत देते फळे सकळ. कल्याण होते आणि सफल, होतात सर्व कामना. पांडव असता काम्यक वनी, श्रीकृष्णाचा धावा केला त्यांनी. धावता आला तो चक्रपाणी, आणि दर्शन दिले त्यांना.
पांडव म्हणाले श्रीकृष्णाला, अंतरलो राज्य ऐश्वर्याला, नशिबी आणि हा वनवास आला, आता काय करावे. तू आमुचा कैवारी, ना मग झाली अशी का दैना, कष्ट क्लेश अनंत यातना, भोगावे का लागती. तुझ्याशिवाय अन्य कोण, त्राता आम्हा नसे जाण, गत वैभव कीर्ती मान धन, परत कैसे मेल. ते ऐकुनी म्हणे भगवंत, तुम्ही करा पुरुषोत्तम व्रत, ते आणिता आचरणात गेलेले सर्व मेल. आचरिता त्या महाव्रतास, कुबेर होतो निरंतर दास, लक्ष्मी वश होते त्यास, गत साम्राज्य ही लाभते. अधिक मासा येता जाण, एकच वेळ रोज करावे भोजन, भूशय्येवरी करावे शयन, पाप वासना नसावी. अधिक मासाची अधिक माहिती सांगे त्यांना रुक्मिणी पती, आणि म्हणाला तया प्रती, अपमान व्रताचा करू नका. पूर्वजन्मी या द्रौपदीने अपमानिले व्रत उद्धटपणे, ती कथा मी संक्षेपाने तुम्हा आता सांगितो. पूर्वकाळ तपोवनी राहत होते एक मुनी, त्यांना सुंदर सुलक्षणी एकच कन्या होती ती. मेघावती तिचे नामाभिधान, ती असता अगदी लहान, मातृसुखास मुकली म्हणून पिता तिला वाढवी. पुढे तिचा पिताही निवर्तला, जगातील तिचा आधार गेला. तिच्या पुढे प्रश्न पडला, आता काय करावे. बालतपस्विनी ती चतुर, मनानेही खरीच खंबीर, तिने न सोडिता धीर, शिवाराधना आरंभिली. एकदा तिचा आश्रमापाशी आले अकस्मात दुर्वास ऋषी, पाहुनी त्या तपस्विनीसी मनी दया उपजली. म्हणाले मुली, तुझे दुःख समस्त दूर व्हावया एकच मार्ग, करावे तू पुरुषोत्तम व्रत, मनोभावे आणि निष्ठेने. मेधाला ते नाही पटले, थट्टेवरी तिने ते नेले. दुर्वासांनी परत उपदिशिले, असे झाले पाचदा. मी आहे खरी शिवभक्त, मला नको ते पुरुषोत्तम व्रत. ऐसे ती हसत हसत दुर्वासांना म्हणाली. क्रोधायमान झाले ते ऋषी, त्यांनी शाप दिला तिसी. अपमानिले तू व्रतासी, परिणाम घोर भोगशील. पुढे तिने उग्र तप केले, कैलासपती मग प्रगट झाले. दर्शन देऊनी तिला म्हणाले, माग काय हवे ते. ती म्हणे पती मिळावा पराक्रमी, शूर वीर आणि नामी, देखना आणि सद्धर्मी, हाची देवा वर द्यावा. शिव म्हणे ऐसा पंचगुणी, एकच पुरुष मी आणू कोठोनी. एक एक गुणयुक्त असे रत्नमणी, पाच पती तुझ मिळतील. मेधा म्हणे हे मदनारी, एका पुरुषा अनेक नारी. हे घडू शकते खरोखरी, परंतु वर विचित्र हा. पाच पतीची होता पत्नी, हसेच होईल माझे जनी. म्हणून देवा कृपा करुनी, अन्यवर मज द्यावा. शिव बोलेले मग तिला, दुर्वासांनी तुझ उपदेश केला.
तेव्हा हसलीस 5 वेळा, त्याचाच परिणाम हा असे. सत्य ठरलेच माझी वाणी, मात्र पुढच्या जन्मी होशील तू राणी. करशील पुरुषोत्तम व्रत मनापासूनी, तेव्हाच सुखी होशील तू. शिवाची वाणी खरी ठरली, मेधा द्रौपदी रूपे जन्मा आली. 5 पतीची पत्नी झाली, व्रताचा अपमान भोवला. दुर्वासाची शापवाणी, या जन्मी खरी ठरुनी. 5 पतीची झाली पत्नी, याचे स्मरण असावे. पुरुषोत्तम व्रत आचारिता, त्वरित फलप्राप्ती होय तत्वता. गत वैभव सारे येईल हाता, विश्वास मजवरी ठेवावा. एवढे पांडवांना सांगुनी, कृष्ण गेला द्वारकेस निघुनी. व्रत ते केल्यावरी पांडवांनी, राज्य त्यांचे त्यांना मिळाले. नकळत घडले जरी हे व्रत, तरी पुण्य पडते पदरात. या संबंधीची कथा उदात्त, सांगत तोय ऐकावी. पूर्वी सुदेव नामे एक ब्राह्मण, गौतमी नामे त्याची पत्नी जान. दोघेही करीती विष्णू पूजन, सदैव सुखाने नांदती. करिता श्री विष्णूची भक्ती, पापे 1000 वाटांनी पळती. अंती होते मोक्ष प्राप्ती, प्रभाव मोठा हा भक्तीचा. अंबरीश भवसागर तरला, आढळ पद मिळाले प्रल्हादाला. सद्गती मिळाली विदुराला, भीष्म विदूषणही तरले ते. ईश्वर भक्तीचे पुण्य महान, इच्छित फलप्राप्ती होणे जाण. म्हणून तो सत्शील ब्राह्मण, विष्णू भक्ती करीतसे. त्याने पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केली फार मोठी. गरुड कृपेने त्याचे पोटी, शुकदेव पुत्र जन्मला. परंतु पुढे कालांतराने, तशाच काही कारणाने, त्या ब्राह्मणाच्या दुर्दैवाने पुत्रनिधन पावला. गौतमी आणि सुदेव शोक करू लागली सदैव. ईश्वरावरी ठेवूनी भाव, अन्न पाणी वर्जिले. ब्राह्मण पती पत्नी होती कष्टी, कृश झाली त्याची शरीर यष्टी. वरून होतसे पर्जन्यवृष्टी, त्यांचेही भान नसे त्यांना. सुदैवाने तो होता अधिक मास, त्याने त्यांना घडले कडक उपवास. पर्जन्य स्नानही घडले त्यास, पुण्यलाभ हा झाला. अनायासे आणि नकळत त्यांना घडले पुरुषोत्तम व्रत. म्हणून पुत्र झाला जिवंत, आनंदी आनंद जाहला. पुरुषोत्तम व्रत घडले म्हणून, पुढच्या जन्मी झाली राजा राणी. दृढध्वना गुण सुंदरी, नामाभिधानी अपार ऐश्वर्य भोगिले. दृढध्वना तो पुण्यवान, त्याचे पूर्वजन्माख्यान. वाल्मिकी ऋषींनी केले कथन, तेव्हा कळले सर्वांना. आता ऐका दीपाख्यान, दीपदानाने मिळते कोणते पुण्य. तेच सर्व वर्तमान, ऐका शांत चित्ताने. चमत्कार नामे एका नगरीत, मणिग्रीव आपल्या पत्नी सहित. होता कसा बसा राहात, नास्तिक पापी होता तो. लोभी आणि उद्धट, स्वार्थी आणि तापट, अविश्वासू विषय लंपट, सर्व दुर्गुण संपन्न. त्याचे उलट त्याची पत्नी होती साध्वी आणि सद्गुणी.
पती सेवारत समाधानी विनयशील सर्वदा मणिग्रीव होता दृष्ट हिंसक तसाच कर्म भ्रष्ट त्याचे वरी होती सर्व रुष्ट अप्रिय होता सर्वांना आप्तांनी घातला बहिष्कार छळही त्याचा झाला फार अखेर सोडून ते नगर वनात त्यांना जावे लागले पती ते पत्नी गेली राणीवनी दोघे भटकू लागली योगायोगाने गाठ पडली उग्रदेव नामे मुनीची त्याची दिनदिशा पाहुनी मनी द्रवले उग्रदेव मुनी दीपदानाचे महत्त्व त्यांनी सांगितले त्या दोघांना म्हणाले नको जप तप साधन नाही करावे लागत उपोषण दुःख दारिद्र्य संकट होते निवारण केवळ दीपदानाने म्हणून पुरुषोत्तम मासात दीप ठेवावा अखंड तेवत तेने श्रीविष्णू भगवंत प्रसन्न होईल निश्चये वेदशास्त्रे आणि पुराण वर्णिती जी नाना व्रत विधाने त्या सर्वांचे फळ साकल्याने मिळते ते दीपदानाने गया श्राद्ध गौतमी स्नान वेद पठनाचेही महापुण्य अधिक महिन्यात दीपदान केल्याने ते मिळतसे नंतर प्रयागासी गेले उग्रदेव मुनी मग मणिग्रीव पती पत्नीनी पुरुषोत्तम मास एताक्षणी दीपदान आरंभिले मुनी वचनावरी विश्वास ठेवूनी सुचिरभूत व्रतस्थ राहुनी पर्णकुटीत आपुल्या दोघांनी भक्तिभावे दीप लाविले त्याचे पुण्य फळा आले विष्णुलोकी त्यांना स्थान मिळाले पुढच्या जन्मी त्यांना लाभले राजवैभव आगळे पूर्वजन्मीचा मणिग्रीव पूर्वजन्मी त्याचे चित्रभाऊ नाव मणिग्रीवाच्या पत्नीचे नाव चंद्रकला जाहले पूर्वजन्मीच्या दीपदानांनी दोघी झाले राजा राणी ही कथा अगस्त्य मुनींनी सांगितले चित्र बहाला आणखी एक कथा ऐका कर्दमनाने ब्राह्मणाची एका त्याची उजळली भाग्यरेखा पुरुषोत्तम व्रतामुळे स्वार्थी मित्रद्रोही कृपण महालोभी होता तो ब्राह्मण नित्य करी असत्य भाषण केवळ द्रव्य लोभाने त्याच्या पापाने पुढे त्याला शूद्र वानराचा जन्म मिळाला कर्मधर्म संयोगाने घडला पुरुषोत्तम व्रतोपास एका विहिरीत घडले स्नान दिसले पुरुषोत्तम व्रत पूजन नकळत मिळाले अगणित पुण्य विष्णुलोकी गेला तो उदया आले भाग्य खरोखर त्याचा झाला उद्धार आनंद झाला त्याला फार विष्णू भजनी तो लागला अधिक महिन्याच्या 2 पक्षी येतात 2 शुभ एकादशी पद्मिनी नाव पहिलीसी दुसरीचे नाव परमासे संबंध महिन्याचे व्रताचरण ज्यांना नसेल शक्य जाणं त्यांनी निदान ते 2 दिन अवश्यमेव पाळावे आता अधिक महिन्याचे उद्यापन सांगतो ऐका लक्ष देऊन त्या महिन्याचा येता अंत्य दिन श्रीकृष्ण पूजन करावे फापट पसारा वर्ज टाळावा मुख्य विधी फक्त आचरावा उगीच डामडौल नसावा केवळ श्रद्धा असावी मूर्ती किंवा तसबीर मांडून स्नानादी उपचार करावे समर्पण यथासांग करावे पूजन साष्टांग नमस्कार घालावा नंतर दोन्ही हात जोडून
प्रार्थना करावी मनीच्या मनी, देवा ही पूजा स्वीकारुनी, अपराधांची क्षमा करावी. न जाणे मी आव्हान, नकळे मजला पूजार्चन, अज्ञ बालक मज समजून, कृपा करावी भगवंता. शेवटी महानैवेद्य समर्पण, गाय किंवा एखादा श्वान, यांना द्यावे पान वाढून, कृष्णार्पण मस्तू म्हणावे. मग कुटुंबियासहित आपण प्रसन्न चित्ते करावे भोजन, जेवताना असावे मौन, हरिमनी स्मरावा. गोरगरिबांसी भिक्षा द्यावी, अनाथ अपंगाची दया करावी, वृत्ती सदा उदार असावी, सत्प्रात्री दान करावे. विष्णू आणि श्रीकृष्ण समजून, दोन ब्राह्मणांना बोलावून, यथाशक्ती दक्षिणा देऊन, एक एक पोथी द्यावी. अधिक मासाचे महात्म्य अपार, पुरुषोत्तम व्रताचे पुण्य थोर, टाळावयासी ग्रंथ विस्तार, संक्षेपे सर्व वर्णिले. हे व्रत पाळावे स्त्री पुरुषांनी, त्यातल्या त्यात सुवासिनींनी, त्यांची सौभाग्य वृद्धी होऊनी, पुत्र सौख्य मेल, कुमारिकेला मेल भाग्यवंत पती, लग्नार्थी पुरुषाला सुशील पत्नी, विद्यार्थ्यांना होईल विद्याप्राप्ती, मोक्षार्थिनींना मोक्ष लाभेल. अधिक महिन्यात दैनंदिनी ही पोथी करावी पठन किंवा श्रवण, पुण्यलाभ होत असे. श्रीनारायणाने नारदांना, श्रीकृष्णाने पांडवांना, सुताने सर्व ऋषी मुनींना पुरुषोत्तम व्रत वर्णिले. महात्म्य हे अधिक महिन्याचे, खरोखरी पुण्यदायक साचे, कल्याण होते स्वभक्ताचे, मने मिलिंद माधव. असो श्री शके 1898 वर्षी कार्तिक मासी श्रीकृष्ण पक्ष गुरुवारी एकादशी दिवशी ग्रंथ पूर्ण झाला. श्रीकृष्णार्पण नममस्तु. शुभम भवतु. श्री विष्णुमे नमः.